आता आपण केबी विषयांतर्गत प्रकरण 9 सुरू करत आहोत. ऊती संवर्धन, ज्याला इंग्लिशमध्ये टिश्यू कल्चर असं म्हणतात. टिश्यू कल्चर, त्यातला टिश्यू म्हणजे ऊती आणि कल्चर म्हणजे वाढवणे किंवा संवर्धित करणे, हे दोन शब्द आहेत. आता पहिल्यांदा प्रस्तावना. तर वनस्पतीच्या अभिवृद्धीच्या पद्धती आपण बघितलेल्या आहेत. काही म्हणजे आता आपल्या समोर मी सॅम्पल आणलंय. आता हे तुळशीचं रोप आहे. अभिवृद्धी कशी करतात? बियापासून करतात, बरोबर आहे ना? दुसऱ्या कुठल्या पद्धतीने होत आहे? मिरची बियापासून वाढवतात. हे शेवंतीचं फुल आहे, शेवंती. याची अभिवृद्धी कशी करतात माहिती आहे? एवढं मात्र नक्की सांगेन की बियापासून करत नाही. तर याची अभिवृद्धी, ह्याची जी काही जमिनीमध्ये मुळं असतात, खोड संस्था असते. हराटीला कशी काशा असतात, हराटीला हराटकण असते, तर तशा पद्धतीच्या काशा म्हणतात त्याला, इंग्लिश सकल शब्द आहे, ते काढून लावतात. किंवा ह्याचा वाढीचा तुकडा, आता ह्याला फुल आलं, एवढा तुकडा कट करून जर मातीमध्ये रुजवला तर त्यापासून अभिवृद्धी होते. थोडक्यात असं सांगतात, हे हा जो शेवंतीचा वाढीचा तुकडा आहे, वाढीचा आहे, ते बरोबर अशा वळसर मातीत लावलं का नाही, याच्यापासून असं फुली येईपर्यंत रोखता आलं. म्हणजे ह्याच्यामधली, ह्या दोन्ही मधली पद्धत वेगळी आहे, एवढं कळेल. ह्यामधली पद्धत वेगळी आहे. मग आता ह्या पद्धती पारंपरिक पद्धती आहेत किंवा जुन्या पद्धती आहेत, किंवा ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी दोष आहेत, त्याच्यामध्ये काहीतरी मर्यादा आहेत, काहीतरी वैगुण्य आहे. आणि काळ बदलला तसं प्रत्येक गोष्टीतल्या गरजा बदलतात, चॅलेंजेस बदलतात, अपेक्षा वाढत जाते, गुणवत्तेची असेल, संख्येची असेल, निरोगीपणाची असेल. तर या अनुषंगानं सातत्यानं अभिवृद्धी पद्धत, एकापासून अनेकाची निर्मिती करण्याची पद्धत, याचा अभ्यास सुरू असतो. आणि त्याच ओघामध्ये, त्याच मालिकेमध्ये ऊती संवर्धन नावाचं नवीन तंत्रज्ञान आता उदयास आलेलं आहे. आता म्हणलं सुद्धा जगभरामध्ये 1960 पासून त्याला चालना मिळाली. इतिहासाला आपण ते बघू, चालना मिळालेलं आहे. म्हणजे किमान 60 वर्षाला इतिहास आहे. आता आपल्याकडं ह्या अलीकडे 1992 पासून, म्हणजे 8 आणि वरची 20, 28 वर्ष. आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगलीमध्ये जर बघितलं तर गेल्या 6-7 वर्षांमध्ये हे ऊती संवर्धित केळी वाढवण्याचं तंत्र अधिक विकसित झालेलं आहे. त्यामुळे याबद्दल तर आता थोडी प्रस्तावना. आता पुढचा शब्द सूक्ष्म अभिवृद्धी. आता सूक्ष्म अभिवृद्धी संकल्पना काय आहे? आता हे तुम्ही समोर आणलं सॅम्पल, कसं सांगितलं मी, शेवंतीचं आहे, म्हणजे ह्या फुलाचं आहे. हे फुल आलेलं टोक आहे आणि हे पानांचा भाग बाजूला आलेलं नवीन रोप आहे, ह्यालाच बाजूला आलेलं रोप आहे. तर वनस्पती अभिवृद्धी होत असताना हे जे काही अग्रांकुर आहे की ह्याला अग्रांकुर असं म्हणायचं. अंकुर म्हणजे फुटणारा नवीन टोक. तर याच्यापासून वाढ होते, किंवा याच्या बगलेमध्ये खांदी येत असताना बगलेतून खाली त्यापासून वाढ होते. म्हणजे ह्या अग्राकडून अग्रांकुरातून कळी येऊन वाढ होते, त्याला अग्रांकुर असं म्हणायचं. आणि बाजूला कळी त्याला वाढ, त्याला बगलकळी असं म्हणायचं, बगलकळी असं म्हणायचं. या दोन्हीतून वाढ होत असते. पण निसर्गामध्ये ही अखंडपणे क्रिया सुरू असते. वनस्पतीमध्ये काय वेळेस कसं होतं, एखादी अशी वाढ येते की त्याच्यामध्ये गुण चांगले असतात, तर त्याच्यामध्ये गुण चांगले, शास्त्र त्याचा अभ्यास करत असते. आणि ती चांगली झालेली वाढ बाजूला करून आपण जर त्यापासून नवीन रोप जर तयार केलं वेगळ्या गुणधर्माचं, तर ते करत असताना नियंत्रित वातावरणामध्ये करतात. म्हणजे प्रयोगशाळेमध्ये योग्य हवा, पाणी, खतं, औषधं, रोग किडीपासून मुक्त वातावरण, अशा प्रयोगशाळेमध्ये नियंत्रित वातावरण, अशा नियंत्रित वातावरणामध्ये वाढ करतात. तर त्याला म्हणतात सूक्ष्म अभिवृद्धी. सूक्ष्म अभिवृद्धी म्हणजे काय सांगितलं बघा, वनस्पतीची वाढ 2 पद्धतीने होते, अग्रांकुर आणि बगल अंकुर. तर अग्रांकुरामध्ये काही वेळेस निसर्गता बदल होऊन त्याला बड स्पोर्ट्स असं म्हणतात. त्याच्यामध्ये चांगले गुण असणारं काही ना काहीतरी बदल होऊन रोप तयार होतं आणि त्याचीच वाढ करून
पूर्ण वनस्पती तयार करायची. त्या क्रियेला सूक्ष्म अभिवृद्धी असं म्हणतात की सूक्ष्म अभिवृद्धीची प्रक्रिया ही नियंत्रित वातावरणामध्ये केली जाते. नियंत्रित वातावरण म्हणजे काय? ज्या ठिकाणी रोग नाही, कीड नाही, बुरशी नाही, जीवाणू नाही, पाणी स्वच्छ आहे, हवा चांगली आहे, तापमान ह्या रोपांना वाढायला जेवढं लागेल तेवढं, जास्त ऊन नाही आणि जास्त थंडी नाही, अशा वातावरणात जे आपण रोपं तयार त्याला म्हणतात सूक्ष्म अभिवृद्धी. याला इंग्लिश म्हणतात मायक्रो प्रोपॅगेशन. मायक्रो म्हणजे सूक्ष्म माहिती आहे, मायक्रोस्कोप शब्द माहिती आहे, त्यातला मायक्रो अर्थ घ्यायचा. आणि अभिवृद्धी म्हणजे इंग्लिशचे प्रोपॅगेशन म्हणतात, ते आपण बघितलंय, उजळणीतून बघितलंय आणि व्हिडिओतून बघितलंय. तर मायक्रो प्रोपॅगेशन सूक्ष्म अभिवृद्धी. तर या सूक्ष्म अभिवृद्धीचा भाग विकसित होत जाऊन पुढं हे ऊती संवर्धन तंत्रज्ञान आलेलं आहे. आता ऊती संवर्धन म्हणजे काय आपण बघूयात. तर ऊती संवर्धन म्हणजे एक सांगता येईल प्रयोगशाळेमध्ये नियंत्रित वातावरणात अशा प्रकारच्या प्लास्टिकच्या किंवा काचेच्या नलिकेमध्ये योग्य वातावरण, योग्य माध्यम ठेवून या वनस्पतीचा एखादा तुकडा म्हणजे पान असेल, ह्याचं पण आपण आणि लहान तुकडे करू शकतो. अतिशय लहान करून मला दाखवतो. असा पानाचा तुकडा दिसतोय का बघा, एवढा लहान तुकडा, ह्यात सुद्धा हजारो तयार होतील. तर हे याच्यामध्ये योग्य असं माध्यम भरलं असतं. माध्यम म्हणजे काय? काल बघितलं आपण. तर माध्यम म्हणजे काल मी मागच्या आठवड्यात बघितलं. आता रोपं तयार करायला माती एक माध्यम आहे, वाळू माध्यम आहे, ही नेहमीच असणारे माध्यम आहेत, म्हणजे मोकळ्या हवेत करत असतात. प्रयोगशाळेत ऊती संवर्धन करत असताना याच्यामध्ये आगार किंवा आणखी अशी काही पीठ पार्लाटसारखी माध्यम असतात. तर त्यामध्ये ठेवून थोडक्यात असं म्हणता येईल की मेन वितळवलं आपण, मेनमध्ये असते कॅन्डल, ती वितळवली तर कसं तयार होतं की नाही, तशा प्रकारचं माध्यमात टाकून त्यात हा तुकडा टाकायचा, आणि हे प्रयोगशाळेत ठेवायचं की त्या प्रकारचं वातावरण नियंत्रित वातावरण असेल. ह्याच्यापासून रोप पूर्ण तयार होते. तयार टप्प्यात ते काढून परत मोठ्यात ठेवायचं, परत मोठ्यात ठेवायचं, सुट्ट करत जायचं. कारण हा गुणधर्म वनस्पतीमध्ये कसा असतो, वनस्पतीचं मूळ घ्या, पान घ्या, फूल घ्या, कळी अवस्था घ्या, बगरीचं कळी घ्या, कुठली पण घ्या, योग्य वातावरणात जर ठेवली, ह्यातला तुकडा काढून, तर ती ज्या वनस्पतीची आहे त्या वनस्पतीसारखी पूर्ण वनस्पती तयार होते. समजतंय? आता आपण काय केलं, शेवंतीच्या पानाचा लहान तुकडा ठेवला, त्यात जे आगार माध्यम तुम्हाला सांगितलं का नाही, किंवा MS माध्यम म्हणून एक माध्यम आहे, MS माध्यम. आपण कसं माती माध्यम म्हणतो, माध्यमाचा अर्थ ज्याच्यामध्ये वनस्पतीला मुळं फुटतात, थोडक्यात अगदी ज्याच्यामध्ये मुळं फुटतात त्याला माध्यम म्हणायचं. तर याच्यासाठी आगार एक प्रसिद्ध माध्यम आहे, इंग्लिशमध्ये सुद्धा तसंच घ्यावं लागतं. आगार एक माध्यम आहे किंवा MS माध्यम आहे. मुराशिक आणि स्कूप दोन शास्त्रज्ञांनी तयार केले. ते कसं तुम्हाला सांगितलं मी, मेन वितळल्यानंतर कसं दिसतं का नाही, मेन त्यासारखं असतं. तर त्यामध्ये हा तुकडा टाकला, शेवंतीच्या पानाचा तुकडा टाकला, तर पूर्ण शेवंतीचं रोप यात तयार होतं. तर हा जो गुणधर्म आहे, तर प्रत्येक वनस्पतीमध्ये त्याचं पान घ्या, अगर कळी घ्या, अगर मुळाचा तुकडा घ्या, खोडाचा तुकडा घ्या, कुठलाही तुकडा, तर तो योग्य अशा माध्यमात ठेवला तर त्या तुकड्यापासून ती पूर्ण वनस्पती तयार होते. ती निसर्गाला त्याला देणगी आहे. ती निसर्गालाच आहे असं, म्हणजे फक्त वनस्पतीला असं नाही, ती मानवाला सुद्धा आहे, प्राण्याला सुद्धा आहे. काय सांगता मला तुम्ही? म्हणजे आता ह्याचा माझा एवढा तुकडा काढून जर प्रयोगशाळेत ठेवला तर माझ्यासारखा माणूस तयार होऊ शकतो. फक्त वनस्पती तयार करायला परवानगी आहे शास्त्राकडून, माणसं तयार करायला परवानगी नाही. हे मेडिकल सायन्स एवढं पुढे गेलेलं आहे. टेस्ट्यूबी त्याचा थोडासा भाग आहे. ह्याच्यामध्ये कसं आहे की म्हणजे नैतिकतेचा भाग येतो ना मनुष्याचा, जेव्हा आपण याचा विचार करतो तेव्हा, आणि याच्यामध्ये वेगवेगळे धोके पण खूप मोठे असतात. आता मी काय गुणधर्माचा आहे तुमच्या समोर दिसतोय, ठीक आहे, अंतर्गत काय असेल सांगता येत नाही. किंवा काही लोकांनी शास्त्रज्ञांनी समजा अतिशय अक्कल गुन्हेगार आहे, त्यांच्याकडून काढून जर तशी तयार केली फळी, तर ती खूप अराजकता माझ्या शक्यता असते. तुम्हाला थोडासा बाजूला ठेवूया. म्हणजे एक मला सांगायचं आहे, वनस्पतीच्या पेशीमध्ये क्षमता असते की योग्य माध्यमातून ती पूर्ण वनस्पती तयार करते. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात टोटीपोटेन्सी. पोटेन्सी म्हणजे क्षमता, आणि टोटीचा शब्द सांगतात थोडक्यात की लहान वनस्पती तुकडे कशा माध्यमात ठेवला तर पूर्ण वनस्पती तयार करतो. आणि या तत्वावरती आधारित हे ऊती संवर्धन तंत्रज्ञान आलेलं आहे. आता त्याची व्याख्या सांगतो. प्रयोगशाळेत योग्य वातावरणामध्ये वनस्पतीच्या मुळाचा, खोडाचा किंवा पानाचा तुकडा योग्य माध्यमात ठेवून
पूर्ण वनस्पती तयार करण्याच्या तंत्रज्ञानाला ऊती संवर्धन असं म्हणतात. मग आता म्हणा तुम्ही ऊती संवर्धन एवढा वेळ सांगायला कुठल्या कुठल्या पिकात करतात, तर कोणत्याही पिकामध्ये करता येते. बाहेर बकुळी झाड असेल ते करता येते, आंब्याचं करता येते, नारळाचं करता येते, तुम्ही जे म्हणाल ते झाड करता येते, ह्यात करता येते. मग आता सध्या कुठल्यामध्ये करतात, तर केळीमध्ये सर्वात जास्त करतात, पपईमध्ये करतात, ऊसामध्ये पण करता येते. फक्त होतंय कसं की केळीमध्ये अभिवृद्धी करण्याची दुसरी पद्धत कुठली माहिती आहे? कुठल्या पद्धतीने केळीमध्ये अभिवृद्धी करतात? बाजूला येणारे पिलं काढून लावतात, जुनी पद्धत आहे. रोपांतर ती बाजूची पिलं काढून लावतात. नाही, पिलं काढून लावली काय होतं की काही केळी समजा 1000 रोपं लावली तर 100 रोपांना 12 महिन्यानंतर घड येतो, आणखी 200 रोपांना 14 महिन्यानंतर घड येतो, 500 रोपांना 16 महिन्यानंतर घड येतो. म्हणजे केळी काढायची कशी, विक्री कशी करायची, प्रत्येकाची गुणवत्ता वेगळी, चव वेगळी, निघायची पद्धत वेगळी, ही केळीमध्ये खूप मोठी समस्या आहे. त्या पद्धतीने वाढवलं. त्याच्यामुळे याच्यामध्ये ते तंत्रज्ञान खूप यशस्वी झालंय. आता आज केळीच्या एका रोपाचा दर, मी मग आमच्याकडे संस्थेत प्लांटिंग यातनं माझं बोललं जातं, 16.5 रुपयाला एक रोप मिळतं. आणि जर कंदापासून लावलं, खालचं कंद लावला तरी येतो का केळीचा, बाजूला मुंडवे म्हणजे बाजूला येणारा पिलू तो लावला तरी येतो, कंद लावला तरी येतो. मग हे दोन्हीला म्हणलं तर कदाचित 1 रुपयात किंवा 2 रुपयात काम होऊ शकतं. मग एका रोपापाट्यामध्ये 14.5 रुपये जास्त शेतकरी का खर्च करतो, तर केळी या पद्धतीने तयार केलं. उदाहरण बघू, एकाच वेळेस तयार होतं, गुणवत्ता चांगली असते, उत्पादन चांगलं असतं, रोग कमी असतो. एवढं फरक ज्या ज्या पिकामध्ये आहे, म्हणजे पारंपरिक पद्धतीने लावणं आणि आधुनिक पद्धतीने लावणं, हे ज्या ज्या पिकामध्ये आहे त्या प्रत्येक पिकामध्ये हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या पातळीवरती यशस्वी झालं. सायन्स म्हणून, विज्ञान म्हणून कुठलीही वनस्पती प्रयोगशाळेत तयार करतात, सफरचंद रोप पण तयार करतात. लक्षात येईल. फक्त शेतकऱ्यांना मागणी पाहिजे. नाही का हाऊस म्हणून आपण करणार आहे, विक्रीसाठी आपण करणार आहे, व्यवसाय म्हणल्यानंतर ते घेण्याला परवडायला पाहिजे. ऊसाचं पण करता येते, पण ऊसाचं टिपरी करून लावायला जो खर्च येतो की नाही, त्या मानाने ऊती संवर्धित रोपांपासून जास्त उत्पादन मिळत नाही. त्यामुळे तिथं यशस्वी झालं नाही. केळीमध्ये मात्र यशस्वी झाले, कारण त्याच्यामध्ये त्या पद्धतीने वाढवलं तर खूप मोठं नुकसान आहे, समस्या आहे. आणि या पद्धतीनं ऊती संवर्धित पद्धतीने गेलो त्याच्यामध्ये फायदे. आता आपल्या इथं या प्रकरणात समावेशन करण्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये स्वतंत्र इंडस्ट्री. आता मग तुम्हाला शेवंतीचं हे दाखवलं, ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात करतात. जरबेरा, कार्नेशन, ऍस्टर अशी फुलांची झाडं आहेत, गुलाब ह्याच्यामध्ये करतात, कारण त्याच्यामध्ये तेवढ्या क्वालिटीची फुलं मिळतात, तेवढा दर असणारी फुलं मिळतात. आणि इतर पद्धतीने आपण कट करून लावतो तेवढी फुलं मोठी येत नाहीत किंवा तिची लांबी येत नाही, फुलदाणी मोठी होत नाही. त्यामुळं आपल्याकडचं जर ऊती संवर्धित पीक म्हणजे केळी एक पहिलं सांगते, आणि फुलामध्ये म्हणतात आता सांगितले उदाहरण, ह्याच्यामध्ये ऊती संवर्धित खूप मोठ्या प्रमाणात करतात. आपल्याकडे सगळ्यात जवळ लॅब असेल असं म्हणाल तर तळसंदे नावाचं ठिकाण आहे, तळसंदे. तर त्या ठिकाणी सीमा बायोटेक नावाची संस्था आहे, तिथं एक आपल्या जवळ लॅब आहे. बाकीच्या जास्तीत जास्त पुण्याच्या परिसरात भरपूर आहे. हडपसर, पुणे, देहू, आळंदी ह्या भागामध्ये भरपूर लॅब झालेले आहेत. कुमार फ्लोरिस्ट नावाची संस्था अनेक वर्षापासून काम करते आणि ती जरबेराची रोपं तुम्हाला टिश्यू कल्चर पण तयार करून तुम्हाला पुरवतो. लक्षात ऊती संवर्धन म्हणजे काय? तर ऊती संवर्धन म्हणजे आपण आता ऊस रोपं टाकण्याची बघितली असते, तर ती मोकळ्या हवेत आपण करतो किंवा शेडनेटमध्ये करतो. हे मात्र पूर्ण बंदिस्त नियंत्रित वातावरणामध्ये अशा टेस्ट ट्यूबमध्ये रोपं तयार करतो. म्हणजे आपण एवढा तुकडा लावला की याच्यामध्ये 10-15 तयार होतात, पुन्हा टप्प्याटप्प्याने ते वेगळं करायचं. असं टप्प्याटप्प्याने करत करत ते रोप तयार करायचं, नंतर ते पिशवीमध्ये घालायचं. काही वेळेस उन्हात, काही वेळेस सावली, शेडनेट ठेवून असं ते त्याला हार्डनिंग करत करत मग ते बाहेर आणायचं. ती प्रोसेस साधारण 4 महिन्याची प्रोसेस असते. आपल्याकडे रोपं येतात विक्रीसाठी, तर ती हार्डनिंग केलेली रोपं, कटिंग केलेली रोपं असतात. म्हणजे लहान मूल जन्मानंतर त्याला लगे उन्हात घेऊन जात नाही, त्याला टप्प्याटप्प्याने कसं नेतात कणी, तशा पद्धतीनं नाजूक वातावरणामध्ये तयार करून रोपं ती कटिंग करत करत बाहेर नेली जातात. नर्सरीचा भाग हा असाच आहे. टू नर्स म्हणजे काळजी घेणं. नर्सरी म्हणजे असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी नवजात बालकांसारखं नवजात रोपांची काळजी घेऊन ती वाढवली जातात आणि त्याची विक्री केली, त्या संबंधीचं टेक्निक आहे. आणि हे आधुनिक असल्यामुळे याच्यामध्ये खर्च पण अधिक आहे, काळजी घ्याल तेवढा फायदा पण अधिक. मग काळजी नाही घेतलं तर नुकसानही मोठं होतं. लक्षात येईल. जसं जास्त स्पीडने गेला तर वेळच जातो, मात्र पडलो तर जास्त नुकसान होतं. स्लो स्पीडने गेलं तर वेळ कमी होतो, तर जरी पडला तर नुकसान कमी होतं. त्यामुळे जेवढं आधुनिक वापरा तेवढं काळजी घेऊन वापरायला पाहिजे, हे जाता सांगता येईल. हे झाली व्याख्या त्याची. तर नियंत्रित वातावरणामध्ये प्रयोगशाळेत वनस्पतीचा लहान तुकडा, पानाचा असू दे, फुलाचा असू दे, कंदाचा असू दे, कुठलाही असू दे, लहान तुकडा
वापरून योग्य माध्यमापासून नवीन वनस्पती तयार करण्याच्या तंत्रज्ञानाला ऊती संवर्धन असं म्हणतात. ऊती आणि संवर्धन दोन शब्द आहेत. ऊती म्हणजे काय, तर पेशींचा समूह म्हणजे ऊती, आणि पेशी म्हणजे काय, वनस्पतीचा सर्वात लहान, आता हे ह्यातमध्ये लाखांनी पेशी असतात, सर्वात लहान क्रियाक्षम जो भाग आहे त्याला ऊती असं म्हणतात. स्मॉलेस्ट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल पार्ट ऑफ अ प्लांट इज कॉल्ड एज सेल. सेलची म्हणजे सेल म्हणजे पेशी, ही व्याख्या मी सांगितलं तुम्हाला. आणि सारख्या काम करणाऱ्या पेशींचा समूह म्हणजे ऊती. ऊतीपासून अवयव बनतात, अवयवापासून झाड बनतं, अशी ही मालिका आहे. आणि त्याच्यातला भाग आपण बघत चालतो. व्याख्या कळली तर आता इतिहास याचा बघायचा. तर सर्वसाधारणपणे हे तंत्रज्ञान जगभरामध्ये 1960 साली जन्माला आलेलं आहे. त्यामध्ये विशेष करून संजीवक नावाचे पदार्थ आहे. संजीवक, तर आपण कसं युरिया टाकलो पिकाला तर पीक झपाट्यानं वाढतं, तशा पद्धतीनं रसायनं नाही, मात्र विशिष्ट अशी कार्बनी संयोग असणारे पदार्थ आहेत, ती जर वापरले तर पेशींची वाढ झपाट्यानं होते. समजा जिब्रेलिक ऍसिड काही लोकांना नाव ऐकून असतात. द्राक्षावरती आपण फवारलं तर द्राक्ष मोठे होतं. टोमॅटोवरती जर फवारलं तर टोमॅटो नेहमीचा हातात असणारा टोमॅटो असा एवढा मोठा हात त्याला एवढा मोठा टोमॅटो होतो. तर एवढं का होतं, तर त्या रसायनाची क्षमता आहे. आणि ह्याचा शोध जेव्हा लागला तेव्हापासून या प्रकारच्या तंत्रज्ञानाला चालना मिळाली. म्हणजे ते संजीवक युक्त ते माध्यम असतं. मग तुम्हाला सांगितलं की मेन वितळल्यानंतर दिसतं असं, ते तसं माध्यम असतं. आणि हा प्रयोग पहिल्यांदा 1960 साली केला. त्यात 1962 साली मुराशिकी आणि स्कूब या दोन शास्त्रज्ञांनी एमएस माध्यम म्हणून एक माध्यम तयार केलं. 1972 मध्ये केळीमध्ये त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला. पहिल्यांदा केलं ते ऑर्किड नावाचं फुल आहे, ऑर्किड. ते तुम्हाला परत मी इमेज दाखवेन टॅबवरती लक्षात तुमच्या येईल. तर अशा पद्धतीनं हे वेगवेगळ्या फुलझाडामध्ये 1972 पासून केळीमध्ये आणि भारतामध्ये जैन इरिगेशन नावाची संस्था आहे जळगावची, तिने 1992 पासून त्याचा वापर जास्त मोठ्या प्रमाणात केला. आज ग्रँडनाईन नावाची संस्था आहे, ग्रँडनाईन नावाची व्हरायटी G9, त्याच्यामध्ये केळीचं ऊती संवर्धन खूप मोठ्या प्रमाणात करून आपल्यासाठी मिळतं. देशी केळी जे म्हणतात डॉर्फ कॅव्हेंडिश, तर त्याची सुद्धा टिश्यू कल्चर रोपं आपल्याला मिळतात. तिथं आपल्याकडे काही कलेक्शन आहे. आणि G9चं मोठ्या प्रमाणात प्लांटिंग 15 एकरवरती प्लांटिंग संस्थेने केलेलं आहे. म्हणजे आता याचं महत्व हे पुढे बघत आपण जाऊया. तर असा हा इतिहास कळला. आतापर्यंत त्याची एवढ्या पर्यंत वाटचाल झालेली आहे की आज आपण बांबूचं ऊती संवर्धन करू शकतो, केळीचं करू शकतो, ऊसाचं करू शकतो, तंबाखूचं करता येतं, जर्बेरा, ऍस्टर, कार्नेशन, पपई, तुम्ही म्हणाल त्या पिकाचं करू शकतो. बदल काय करायचं आहे, मग बदल एवढाच करायचं, आज जे मेणासारखं वेगवेगळं माध्यम असतं का नाही, त्या माध्यमाचं स्टँडर्डायझेशन केलं झालं. म्हणजे ऊसासाठी जे असतं ते केळीसाठी चालत नाही, ते माध्यम त्यात थोडा बदल करावा लागतो. ते बघूया त्या माध्यमात कुठले घटक असतात ते माध्यम सेट केलं की कुठलेही रोग तयार होतो. लक्षात येईल. प्रत्येक पिकाच्या पेशीची वाढ होण्याची गरज वेगळी असते. ती गरज ओळखून शास्त्रज्ञ माध्यम तयार करतात. जसं एखादा इंजेक्शनचा डोस द्यायचा, लहान मुलाला वेगळा, मध्यमाला वेगळा, वयस्कला वेगळा असतो की नाही, तशा पद्धतीने कॉम्बिनेशन करण्याची ती संशोधनाची प्रोसेस आहे. तो का आपला येत नाही. तर एवढं फक्त माहिती असावं की माध्यम आपण सेट करू शकलो तर रोग कुठलंही तयार होतं. मग कुठलेही रोग का करत नाहीत मी सांगितलं तुम्हाला, कोण सांगेल? कुठल्याही पिकाचं ऊती संवर्धन पद्धतीनं यशस्वी किंवा तेवढ्या मोठ्या प्रमाणात का झालं नाही? केळीमध्ये झालं असं मी सांगितलं, ऊसामध्ये झालं नाही, उदाहरण दिलं का? तर तेवढा फरक, तेवढं टनेज वाढून तिकडे मिळत नाही. केळीमध्ये मात्र नक्की मिळतं. थोडक्यात आलं, लक्षात येईल. पुढे जाऊया. तर आपल्या या अभ्यासक्रमामध्ये घालण्याचं कारण असं आहे की तुम्हाला ऊती संवर्धन प्रयोगशाळेत जॉब मिळू शकतो किंवा स्वतः तुम्ही काही दिवस प्रॅक्टिस करून स्वतःची ऊती संवर्धन प्रयोगशाळा सुरू करावी, त्यापेक्षा उद्योजक व्हावा, तर त्यातले त्या ठिकाणी काम करणारे एम्प्लॉय व्हावं, दोन्ही अपेक्षित. त्याचं महत्व काय आहे तुम्हाला कळेल आता, काय नेमकं महत्व आहे. तर पहिलं महत्व सांगतो या ठिकाणी विशिष्ट गुणधर्माची रोपे. हे सांगतो मी, विशिष्ट गुणधर्माची रोपे. म्हणजे आता आपण जेव्हा इतर पद्धतीने तुलना केली, इतर पद्धतीने जर आपण रोपं तयार केली तर एका विशिष्ट गुणधर्म रोपं तयार होते. ठराविक उंची, ठराविक पानं संख्या असं तयार होत नाही. विशिष्ट गुणधर्म असतं रोपं. त्यामुळे पुढचा त्याचा फायदा सगळा चांगला कसा होतो की रोग येत नाही, कीड येत नाही, एकाच वेळेस काढण्यासाठी, पुढचा ते ओघाणं सगळं येतं. दुसरा, रोपांची संख्या. आता रोपांची संख्या समजा आता हे आपल्याला लावायचं, ह्याच्यापासून किती रोपं तयार होतील? नेहमीच्या पद्धतीने याच्यापासून एकच रोप तयार होते.
ह्याला टिप कटिंग म्हणतात, शेंडे कलम. एकच रोप तयार होते. आणि उती संवर्धन पद्धती जर तयार केलं त्याच्यापासून किमान 10,000 रोपं तयार होते. 10,000 होती, त्यावेळी जास्त नव्हती. कारण ह्या प्रत्येक पेशीपासून एक वेगळं रोप तयार होणार. तिथं कसं होणार, एवढ्या तुकड्यापासून एक रोप तयार होतं. म्हणजे उसाचा जर एक जर भाला घेतला, भाला कळते ना, 20 डोळे असतील त्याला, तर रोपं किती तयार होतील? 20. प्रत्येक एक डोळ्याचं केलं 20 रोपं तयार होतील. आणि ते जर उती संवर्धन केलं तर का ते 50,000 रोपं त्यात तयार होतात. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे, रोपांची संख्या अनेक पटीने आपल्याला करता येईल. कारण लागवडीचं ते कमी लागतं म्हणून. नुसता डोळा काढून लावतात त्यावेळेला ऊसाचं ते तुम्हाला करता येईल. आपली नेहमीची पद्धत कशी आहे, 2 डोळ्याची टिपरी का 1 डोळ्याची टिपरी, तर ऊस वापरतात अख्खा. आणि नुसता डोळा वापरतात तिथं बाकी ऊस शिल्लक राहतो सगळा. तसं इथं आहे. या पद्धतीत टिश्यू कल्चरमध्ये प्रत्येक पेशी वापरात येते. त्यामुळे जेवढे पेशी असतील तेवढे रोपं तयार. थोडक्यात सांगता येईल, अनेक पटीनं कमी मटेरियल जरी असलं, फांदी लहान असली, कमी असली, रोपं कमी असली, तरी सुद्धा रोपं भरपूर तयार करतात. चांगल्या गुणधर्माचं एक जर रोप असलं बागेमध्ये तर त्यामध्ये तुम्हाला 1000 रोपं तयार करतात. मातृवृक्ष ज्याला म्हणतात, ती संख्या जरी कमी असली तरी रोपं भरपूर तयार करता येतात. हे त्याचं महत्व आहे. दुसरं सांगता येईल, प्रत ही क्वालिटी, तर प्रत खूप चांगली असते. निरोगी असणं, सारखेपणा असणं, ही आपण चॅलेंज करू शकतो नाही त्याला, म्हणजे थोडा फरक दाखवतो. त्यानंतर रोग प्रतिकारक क्षमता किंवा रोग प्रतिकारक शॉर्टमध्ये तर ही खूप चांगली असते. आता त्याच्यामध्ये करपारोग येणं किंवा पर्णगुच्छ रोग येणं केळीमध्ये विशेष करून सांगतो, तर ही शक्यता तर कुठंच ठेवत नाही. कारण आपण ती प्रोसेस बघू कशा पद्धतीने. म्हणजे तो रोग केव्हा येईल, त्याचे काय तर अणू रेणू येऊन त्याला चिकटायला पाहिजेत ना, हवेत तर किमान यायला पाहिजेत. ही कुठलीही शक्यता आपण त्या ठिकाणी ठेवत नाही. कारण प्रयोगशाळा पूर्ण बंदिस्त असते. जी काही वापरायची सगळी निर्जंतू करून घेतात. ते निडल्स वापरायचे आहेत, जो टेबल वापरायचा स्वच्छ ठेवलेला असतो, काम करणारी माणसं ते ग्लोव्ज घातलेले असतात आणि मास्क घातलेले असतात. त्यामुळे इथून सुद्धा पुढे संसर्ग होऊ शकत नाही. लक्षात येईल. अशा पद्धतीनं रोगप्रतिकारक क्षमता असते, रोप निरोगी असतात. असं उत्पादन क्षमता, तर तुम्ही मला सांगायचं असतं की आपण केळीचं समजा कंद लावला, किती किलोचा घड मिळतोय कोण सांगेल? केळीचा किती किलोचा घड मिळतोय? आपण डझनावरती केळी घेतो, मात्र तयार करताना घड किलोवरती घेतो. सर 40 म्हणजे तसं जास्त झालं, 20 ते 25 सरासरी मिळतो. अगदी चांगलं केलं 40 मिळतो. उती संवर्धन मध्ये केला तर आपल्या संस्थेने उती संवर्धनाचं प्लांटिंग अजून सुद्धा आहे. आधी पण केलं तर 72 किलोपर्यंतचा घड निघालाय. आणि प्रदर्शनामध्ये मी 80 किलोपर्यंतची घड बघितली. म्हणजे नेहमीची जी काही आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट ते 2.5 पट जास्त केळी मिळतात. लक्षात येतं का? एवढा फरक आपल्याला जातात. त्यासाठी आपला इनपुट जास्त घालावं बरोबर आहे, मात्र त्याच्यामध्ये थोडी क्षमता असते. उत्पादन क्षमता नेहमीच्या पेक्षा 2 ते 2.5 पट अधिक असते. आणि प्रत्येकाची साईज मोठी असते ती ओघाणार एक्सपोर्ट व्हॅल्यू सगळं आलं त्याच्यामध्ये. त्यानंतर पुढचा हंगाम. आता शक्यतो जो हंगाम रोग निर्मितीचा तो पावसाळ्यामध्ये असतो. इतर पद्धतीने करायचं म्हटलं ह्याला वेळ काळ दिवस रात्र उन्हाळा हिवाळा पावसाळा काही संबंध नाही. म्हणजे तुम्ही वर्षभर 24 तास रोपं तयार करू शकता. हंगाम काळाला फरक महत्वाचं एवढं आहे. किंवा डिमांड जेवढा असेल तेवढं तुम्ही करू शकता. तर तुम्ही म्हणणार सर मग सोपं आहे, सहज मिळत असेल रोपं, असं नाही. आता आपण इथं प्लॅनिंग करणार संस्थेच्या प्रिमायसेसमध्ये किंवा संस्थेच्या एरियामध्ये, तर 3 महिने आधी बुकिंग करावं लागतं तर रोपं मिळतात. म्हणजे एवढं त्याला मागणी पण आहे. मात्र हंगाम शास्त्र म्हणून हंगाम ह्याला वेळ काळाचं बंधन नाही, हे मला तुमच्यासोबत सांगायचं. त्यानंतर 7वं विशिष्ट जातीचे जतन. म्हणजे समजा आता केळीमध्ये अनेक जाती आहेत. नेपोण आहे, सफेद वेलची आहे, लाल वेलची आहे, आणि आता सांगितलं ग्रँड लाईन आहे. तर यातल्या आणखीन एका नवीन जात काढली शास्त्रज्ञ आहे. ते जतन आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने करता येतं. इतर पद्धतीमध्ये नामशेष होण्याची शक्यता असते, इथं मात्र जतन आपण करू शकतो. 1-2 झाडं जरी राहिली त्यापासून आपण वाढवू शकतो. तर त्यामुळं ही वैशिष्ट्यपूर्णता एवढे त्याचे महत्व आहे. काय शंका याच्यामध्ये आहे? ठीक आहे, आपण शेवट टप्प्याकडे आपण जाऊयात. वेळ थोडं कमी पडला असं उजळणीला. ठीक आहे, तरी सुद्धा बघूया. बरं, आता हे एवढं सुद्धा सांगितलं, ह्यासाठी नेमके घटक काय पाहिजे की आता बघूयात आपण. म्हणजे नुसतं असं असतं खूप सोपं होतं की असं समजा असं मटेरियल घेतलं, पाणी घातलं, त्यामध्ये तुकडा टाकला, रोप तयार असं होईल, एवढंच होईल. 4 वर्षांनी कुजून जाईल ते पाणी. त्यामुळं आणि ह्याला काय रोप तयार हो विनंती कर पाया पडून रोप तयार होणार. त्याला जे पाहिजे तेच द्यावं लागेल. मग ते काय लागतं त्याला हे थोडक्यात बघूया कसं करतात ते.
तर याच्यामध्ये पहिल्यांदा वनस्पती उती पाहिजे. तुकडा सांगितला तर तो वनस्पती उती अशी होऊ शकत म्हणजे कक्षस्थ मुकुल असू दे, अग्रस्थ मुकुल असू दे. केळीमध्ये करताना केळीचा जो घड येतो कोणी तर त्याला पुढे जे असं असा जो भाग असतो पुढे येणारा लोंगर म्हणतात त्याला, त्याचा तुकडा करून चालतो किंवा जमिनीत कंद असतो तो वापरतात. कुठल्याही वापरणं चालते. शास्त्रज्ञांनी ते प्रत्येकामध्ये सेट केले. पान वापरायचं, फुल वापरायचं, कंद वापरायचं. म्हणजे एक कसं असतं की शुअर शॉट पाहिजे. म्हणजे टिप वापरलं तर जास्त चांगल्या पद्धतीने रोपं तयार होतात. त्यामुळं हा भाग किंवा हा भाग वापरायचा, त्याला म्हणतात वनस्पती होती. ठीक आहे. त्यानंतर नियंत्रित वातावरण हा शब्द महत्वाचा. प्रयोगशाळा जी आहे तर थोडक्यात तुम्ही ऑपरेशन थिएटर डोळ्यासमोर आणलं तर चालते किंवा आपली रसायनशास्त्र प्रयोगशाळा डोळ्यासमोर आणलं तर चालते. तर पूर्ण अशी बंदिस्त असते. आतमध्ये वातावरण नियंत्रित सगळी तापमान, आर्द्रता, प्रकाश ट्यूबलाईटचा प्रकाश असतो, अल्ट्राव्हायोलेट लेसचा प्रकाश असतो. तापमान त्याच्या प्रकारानुसार 10 ते 12 डिग्री सेंटीग्रेड ठेवतात आणि सगळंच हवेचा वेग सगळं नियंत्रित ठेवलं जातं. म्हणजे थोडक्यात सांगण्याचा मुद्दा कसा आहे, आता लोकांना एअर कंडिशन वापरण्याची का सवय लागली किंवा इंटेन्सिव्ह केअरमध्ये पेशंटला का ठेवतात, अतिशय त्रास झाला तर तिथं सगळी त्याची जी काय ऊर्जा आहे इतर कुठल्याही कारणासाठी खर्च होणे. आता शरीराला घाम काय येतो जास्त उन्हाळ्यामध्ये, एसीचा घाम काय येत नाही. तर शरीराचं बॉडी टेम्परेचर, शरीराचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी ऊर्जा खर्च पडते आणि त्याच्यामुळं काम करणारा माणूस लक्ष देऊ शकत नाही. एसी बसलं की त्याची घाम येण्याची प्रोसेस थांबली की शरीराला काम करावं लागत. ती ऊर्जा किंवा ती ताकद तो मेंदूवर खर्च केला की तो मग चांगलं काम करेल ऑफिस. अशा अनुषंगाने एसी वापरतो. लक्षात येईल ना. तशा पद्धतीने इथं सगळं वातावरण असं जायचं की ती पेशीची जी काही ऊर्जा आहे तर ती एकापासून 2, 2च्या 4, 4पासून 10 पानं तिकडं खर्च व्हावी. तर बाकीचं त्याला एखादा रोग आला तर त्याला जगण्यासाठी त्याला ऊर्जा खर्च करायला लागेल की नाही, ते कुठेही एनर्जी वाया जाऊ नये त्यासाठी वातावरण कसं ठेवलं. याचं वातावरण कळालं. पुढचं निर्जंतुक माध्यम. तर आता ह्याच्यामध्ये मग सांगितलं जे माध्यम आहे तर त्यामध्ये कसल्याही प्रकारची बुरशी, जीवाणू, किणू, काही घातक काहीही नको. कारण तिथून संसर्ग झाला चालू झाला. नेहमीची माती माध्यम वापरून सुद्धा निर्जंतुक करून वापरायचं तर रासायनिक माध्यमावर तिथे कुठलीही शक्यता ते ठेवत नाही. त्यानंतर निर्जंतुक वातावरण. जसं तुम्हाला मला सांगितलं माध्यमात कुठले जंतू नको, वातावरण नियंत्रित पाहिजे, त्याशिवाय निर्जंतुक पाहिजे. म्हणजे हवेत सुद्धा आपण कसं फ्युमिगेशन करून घेतोय, बेंचेस आणि करतोय. पुढच्या कदाचित त्या हवेचं फ्युमिगेशन होणारं एका माझी बॅचच्या विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे. त्या हवा सुद्धा निर्जंतुक झाली तुम्हाला इथं आता अनुभवायला मिळेल. म्हणजे लॅबमधली जी काय हवा आहे ती स्वच्छ राहील त्याला म्हणतात निर्जंतुक वातावरण. कळालं. हवेनुसार बुरशी, जीवाणू काही नाही, तशी व्यवस्था ठेवलेली असते. त्यानंतर पुढचा ते पॉलिहाऊस. यात रोपं तयार झाली की पुन्हा मग वरती पॉलिथिनचं टॉप असणारं किंवा छत असणारं ज्याला आपण ग्रीन हाऊस किंवा पॉलिहाऊस म्हणतो, अशा प्रकारच्या हाऊसमध्ये अशा प्रकारच्या बंदिस्त वातावरणात तयार झालेली रोपं तिथे ठेवायची आणि मग त्याची पुढं विक्री करायची अशी ही पद्धत. 5च नव्हते. तर एवढ्याच ज्या गरज आहे तरच ही रोपं तयार होऊ शकत नाही. लक्षात येते. ठीक आहे. शंका काय असेल तर बघूया. व्हिडिओ थांबवतो.